जय श्रीराम मित्रांनो, आपण आलो सावरगाव जंगी शंकरपट आणि इथे आलेला बैल आतापर्यंत पहिलीच जो बैल होता त्या बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊन. भाऊ, आपलं नाव काय? अर्जुन गणेश पवार. आपलं मुक्काम दादा? जनुना जणू. तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. आपल्या बैलाची खरेदी कुठली आहे दादा? खरेदी काय ते पारत, बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. हो. साधारण व्यापाऱ्यापासून घेतला का मोठा गाडा मालक होता? गाळा मालक होता. गाडा मालक. तर तुमच्या बैल किती रुपयाचा घेतला दादा तुम्ही? तसा आम्ही 351 घेतला होता पहिले. 351चा घेतला. तुमच्यापाशी आल्यापर्यंत या बैलानं कुठल्या कुठल्या पटात नंबर घेतले? आतापर्यंत तर आमच्या भागात चिखलदरा तालुका आणि धारणी तालुका पूर्ण गाजवला. गाजवला. हो, प्रथम क्रमांक. प्रथम क्रमांक. तहसील गटात का जनरल गटात दादा? जनरल गटाच्या बैल आहे. बैलाचं नाव काय दादा? साई. साई. तर या बैल तुमच्या बैल कुठल्या कुठल्या बैलाबरोबर पळालेला आहे जसं आजपर्यंत? आजपर्यंत आता साई संघ पळालेला आहे, त्याच्यानंतर अर्जुन संघ पळालेला आहे दादा पाटलाच्या. त्याच्यानंतर मग सागर संघ पळालेला आहे. असं या बैलांसोबत चालू आहे. त्याच्यानंतर कृष्णा, करण. तर या पटामध्ये तुमचे सेकंड पॉइंट किती झाले होते दादा? ह्या पटामध्ये आतापर्यंत आम्ही फर्स्ट मध्ये 7 सेकंद 62 7 सेकंद 62 पॉइंट. आता सेकंडवर गेलो. आता कितव्या नंबर? दुसऱ्या नंबरचा बैल. तर दादा तुमच्या बैलानं आजपर्यंत किती मोठा बक्षीस जिंकलेला? आजपर्यंत तुमच्या बैलानं असा कोणता पट ज्याला जिथे चांगला पारितोषिक जिंकलेला आहे, म्हणजे मोठा बक्षीस? आजपर्यंत आमच्या बैलाने मोठा बक्षीस मेकर तालुक्यात जिंकलेला आहे. काय जिंकलं ते? गाडी, स्कूटी गाडी. तिथे तुमच्या बरोबर कोणता, तुमच्या बैलाबरोबर कुठला बैल पळाला? सागर. सागर. हा कुठचा बैल आहे दादा? हे काकादरी तालुका तर चिखलदरा. दादा तुमच्या बैलाचे नियोजन वगैरे कोण कोण करते? नियोजन वगैरे वडील करतात आणि दादा करतात. दादाचं नाव काय? मनोज दादा. मनोज दादा देशमुख. हो. आणि ड्रायव्हर काय आहे दादा? कोण कोण बसत्या गाडीवर तुमच्या बैलाचे? ड्रायव्हर आमचे मनोज दादा देशमुख. मनोज दादा देशमुख. हो. तर दादा तुमच्या बैल कधी 3 फेऱ्याच्या मैदानाला पुणे साईड गेलाय का? नाही गेले. नाही गेला. सेकंड पटात चालते. सेकंड पटाचाच बैल आहे तुमचा. तर तुम्हाला तुमच्या बैल तुमच्यापाशी आल्यापर्यंत किती वर्ष झाले तुमच्यापाशी या बैला? आता आमच्याकडे फर्स्ट 1च वर्ष झालं. 1च वर्ष म्हणजे तुमची नवीन खरेदी आहे? नवीन खरेदी आहे. तर दादा तुमची नवीन खरेदी यंदाच्या सालाची नवीन खरेदी, पण बक्षीस मारतो बैल? बक्षीस मारतो. तर दादा तुमच्या बैला हायेस्ट मागणी किती पर्यंत आली? कोणत्या पटामध्ये आली? आतापर्यंत हायेस्ट मागतला नाही आम्ही. विकाचं म्हणजे नाव नाही काढलं. विकायचं नाव नाही काढलं. बैल तुम्हाला घरीच पोहोचायचा? घरीच पोहोचव. तर दादा तुम्ही हर पटामध्ये जाता, असा एखादा पट सांगा तुमच्या हिशोबाने तुमच्या बैल पळालेला आहे, म्हणजे चांगले सेकंड पॉईंट तुमच्या बैलांनी कुठल्या पटात केले? ह्या पटातच केलं. काय ह्या पटातले सेकंड पॉईंट? 7 सेकंद 62 म्हणजे आजपर्यंत मेन दंगलच्या बैलांना टक्कर दिली. जनरल गटात का तहसील गटात? जनरल गटात. आता हा बैल तुमच्या जनरल गटात होता. जनरल गटामध्ये आतापर्यंत दुसऱ्या नंबरवर होता. तर दादा तुमच्या बैलांना असं मैदान जसं तुमच्या हिशोबाने पडते बैल, तर तुम्ही शंकरपटा बद्दल काही सांगू शकता? कसा शौक आहे, काय आहे, काही नाही? हा शौक म्हणजे एक वेगळाच असं मर्दानी शौक आहे. मर्दानी शौक. त्याच्यात दुसरं व्यसन काही लागू शकत नाही या शौकामध्ये. म्हणून आम्ही हे आजोबा पंजोबापासून चालू आहे. तुमच्या पाशी यापूर्वी कुठले कुठले नावाचे बैल होते दादा? आमच्याकडे एक कृष्णा होता, त्याच्यानंतर तो सागर आम्ही दिलेला. त्याच्यानंतर मंथन होता, पवन, पिंटा, असे खूप बैल येऊन गेले. त्या बैलांपैकी असा एखादा बैल जो तुम्हाला आवडत होता आणि तुम्ही हर पटामध्ये नंबर घ्या, असा कोणता बैल? तो कृष्णा. कोणा जेवढून घेतला दादा तो? ते आम्ही साखर खेळला गाव प्रदीप चव्हाण जेवढून घेतला होता. चला दादा, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.